आपल्याला सुद्धा जीवनामध्ये मनुष्य देह भेटलाय, ही एक संधी आहे आणि या संधीचं सोनं करता आलं पाहिजे. कोणत्याही रूपानं महाराज कोणाचीही सेवा करा, जी संधी भेटली त्या संधीचं सोनं करायला शिका. बरोबर का नाही? हा, मनुष्य देह ही एक संधीच आहे आणि मोठी संधी आहे. ऐका, आणि जर ह्या जीवनाचा उद्धार करून घ्यायचा असेल, ऐका, माझ्या ज्ञानोबारा तुकोबारांनी ह्या मनुष्य देहाला येऊन संधीचं सोनं केलं नो. अहो, या काळाला त्यानं मुठीत धरलं आणि हा काळ सार्थक करून विठ्ठल. ऐका, त्यांनी महाराज या जन्माला आलेलं सार्थक केलं. जन्मालो त्याचे आज फळ झाले साचे. ऐका, जन्माला आलेलं त्यांनी सार्थक केलं. माझे मोतीराम महाराज असोत, मारुतराव महाराज असोत, आदी करून उमरजकर माऊली असोत, महाराज या लोकांनी आपल्या जीवनाचं सार्थक केलंय आणि तुम्हाला आम्हाला सुद्धा सार्थक करायला सांगितलंय. बघा, अहो, तुमचं आमचं सार्थक होईल ह्याच्यात काय नवलंय. अहो, जड जीवांचं सुद्धा सार्थक झालंय. ज्यांना समाजातून टाकून दिलेलं आहे तेही जर भगवंताच्या जवळ गेले तर त्यांना वंद्य केले देवानं. निंद्य तेही त्याने वंद्य केली. बघा, आपण वारीच्या वाटेनं जात असताना एक गोड गीत ऐकतो बघा. आता पहिल्यासारखी गीतं राहिली नाहीत, पण मग काका पहिलं खूप गोड गीतं असायचे बघा. हां, कुठंही सकाळच्या पारी मस्त कुठं कार्यक्रम असेल, लग्न असेल कोणाचं किंवा सप्ताह असेल, ते प्रल्हाद शिंदेच्या आवाजातले गाणे असायचे बघा, गोड गाणे. हां, किती गोड वाटायचे हो भावगीतं, हे का नाही? आता राहिलेत का बाबा तसले? ते पहिलं भोंग्यावर लावायचे महाराज, ते रुतलाबाई काटा, हा, किती गोड वाटायचं बरं. आणि त्याच गाण्यामध्ये दुसरं एक गाणं मिक्स आहे बघा. वारीच्या वाटेनं सगळ्यांना, जेनं वारीच्या वाटेला गेलेत सर्वांनी ते गाणं हमखास ऐकलेलं आहे. एका वेशेची मुलगी भक्ती करून धन्य झाली, कान्हो पात्रेला देवानं मंदिरात जागा दिली. गोड महाराज गीत आहे, ऐकायला गोड वाटते बरं का. पण आता ऐका, एकतर समाजाची मानसिकता अशी आहे ना, वेश्या म्हटलं की तिला समाजातून टाकून दिलेलं, आणि ती वेश्येची मुलगी आहे. कोणाची मुलगी, तिचा बाप कोण, काहीच पता नाही. पण महाराज रूपवान सौंदर्यवान मुलगी. एक दिवस माझ्या माऊली ज्ञानोबारायांची भेट झाली आणि भेट झाल्याच्या नंतर ज्ञानोबारायांच्या पाया पलटीने विचारलं, माऊली माऊली मला माझा उद्धार करून घ्यायचा आहे, मला समाजातून वायलं टाकले माऊली, माऊली मला उद्धार करून घ्यायचा आहे, काय करू? तेव्हा ज्ञानोबारानं सांगितलं, ए बाई तुला जर उद्धार करायचा ना, ए ताई तुला तुझा उद्धार करून घ्यायचा आहे ना, तर तू एक काम कर, तू इथून पंढरपूरला जा आणि पंढरपूरला गेल्याच्या नंतर माझ्या पांडुरंग परमात्म्याच्या दरबारात जा, त्या परमात्म्याचं दर्शन घे आणि पुन्हा जीवनभर त्या परमात्म्याची सेवा कर. तुझा देह सार्थकी लागल्याशिवाय राहणार नाही. पण आता ऐका, ती 17-18 वर्षाची मुलगी माझ्या ज्ञानोबारांच्या शब्दावर विश्वास ठेवली आणि वारीच्या वाटेनं महाराज चालत 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 पंढरपूरला आली. पंढरपूरला आल्याच्या नंतर महाराज दशमीचा दिवस वाळवंटामध्ये माझ्या नामदेवरायांचं कीर्तन चालू. बघा, नामदेवरायांचं कीर्तन चालू.
काय त्या कीर्तनाचा थाट माटे महाराज. कीर्तनामध्ये ज्ञानोबारा टाळ घेऊन येत, कीर्तनामध्ये जनाबाई टाळ घेऊन येत. जनाबाई अभंग सांगायला पाठीमागे डोळे झाकून उभी ती जनी, पाठीमागे डोळे झाकून उभी ती जनी, पाठीमागे डोळे झाकून उभी ती जनी, पाठीमागे डोळे झाकून उभी ती जनी. संयुगाचा भक्त नाम उभा कीर्तनी, पाठीमागे डोळे झाकून उभी ती जनी, पाठीमागे डोळे झाकून उभी ती जनी. संयुगाचा भक्त नाम उभा कीर्तनी, पाठीमागे डोळे झाकून उभी ती जनी, पाठीमागे डोळे झाकून उभी ती जनी. वा. सहयुगाचा भक्तनामा उभा कीर्तनी, पाठी मागे डोळे झाकुनी उभी ती जनी. बघा काय त्या कीर्तनाचं वर्णन आहे महाराज. ज्ञानोबारा टाळ घेऊन उभा आहेत, चोखोबारा टाळ घेऊन उभा आहेत. नामदेव महाराजांचं कीर्तन चालू आहे. एका महाराजाच्या कीर्तनात एवढे महाराज टाळ घेऊन उभं राहणं म्हणजे क्वचितच बघायला भेटते. नाही तर 2 अभंग पाठ झाले की ते कोणाच्या कीर्तनात टाळ घेऊन उभा राहत नाही. महाराज काय नामदेवरायांच्या महाराज कीर्तनाचा जलजलाट. आणि तिथं ती महाराज कान्होपात्रा नावाची मुलगी कीर्तन ऐकत होती. कीर्तन ऐकली आणि गेल्याच्या नंतर बारीला लागली. पांडुरंगाचं दर्शन घेतलं. महाराज त्या मुलीला असा घमंड होता, या जगामध्ये माझ्या इतकं सुंदर कोणीच नाही. पण जेव्हा पांडुरंग परमात्म्याकडे पाहिलं आणि पाहिल्या पाहिल्या महाराज तिचा पूर्ण महाराज तो घमंड जिरून गेला. आणि तिला वाटलं या जगात माझ्यापेक्षा सुद्धा सुंदर कोणीतरी. काय देव सुंदर आहे हो, काय गोड भगवान परमात्मा आहे हो. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा. रवी शशिकळा रवी शशिकळा. काय गोड भगवान परमात्मा होतो. बघा ना त्या भगवान परमात्म्याकडे पाहिलं असं वाटतं त्या भगवान परमात्म्याकडे पाहतच राहावं, पाहतच राहावं. रवी शशिकळा. जो कोणी एकदा पंढरपूरला त्या भगवान परमात्म्याकडे गेला आणि महाराज त्यानं त्या देवाकडे पाहिलं ना, पुन्हा त्याला वापस वाटत नाही हो. पुन्हा नाही नाही पुन्हा वापस वाटत नाही. तू का पंढरीशी गेला लोपलिया कस्तुरी मळवट चंदनाची कस्तुरी त्या कान्होपात्रेनं त्या भगवान परमात्म्याकडे पाहिलं आणि पाहिल्याच्या नंतर मनी मन तिला भाव झाला. रे या जगात काय सुंदर देव आहे रे, काय सुंदर आहे. महाराज त्याच दिवशी त्या कान्होपात्रेने ठरवलं आजपासून या मंदिरातून बाहेर जायचं नाही, सारखं त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण करायचं. आणि ती कान्होपात्रा दिवसभर त्या ठिकाणी झाड लोट करायची, वाढायची आणि भगवान परमात्म्याचं भजन करायचं. तेव्हाच्या काळामध्ये ते मंदिर बिदरच्या राजाच्या ताब्यात होतं. एक दिवस राजे साहेब आले आणि त्यांनी पाहिलं कोणीतरी रूपवान मुलगी, रूपवान स्त्री या मंदिरामध्ये नाचू नाचू भजन करते. राजे साहेबांना पाहिलं, वापस गेले आणि त्या सैनिकाला सांगितलं, अरे
ती कोण स्त्री आहे? तिला म्हणावं पंढरपूर मध्ये नाचू नको, तू ये आणि राजाच्या दरबारामध्ये नाच, तुला राजेसाहेब काय लागेल ती देतील. तपासांती कळालं ती मुलगी कुठली आहे. त्या मुलीच्या आईकडे गेले, त्या मुलीचा सौदा केला, पूर्ण रक्कम दिली आणि महाराज सर्व सैनिक त्या मुलीला आणायला पंढरपूरला गेले. पंढरपूरला गेले, मुलीनं पाहिलं सैनिक आपल्याला पकडायसाठी आलेत. मुलगी पुढे पळते, सैनिक मागं पळतायत. मुलगी पुढे पळते, सैनिक मागं येत आहेत. महाराज पळता 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 ती मुलगी गेली आणि महाराज माझ्या पांडुरंग परमात्म्याच्या पायावर आपलं नतमस्तक ठेवलं आणि जाग्यावर प्राण सोडला. बघता बघता बातमी पसरली, साऱ्या पंढरपूर मध्ये बातमी पसरली. सर्वजण आले. कोणी म्हणते अरे वेश्याची मुलगी आहे. वेश्याच्या मुलीनं भगवान परमात्म्याच्या दारावर पायावर मुंडकं ठेवून प्राण दिलेत. अरे कोणी म्हटलं देव अपवित्र झाला, कोणी म्हटलं देवाला आजपासून 11 दिवस सारखी पाण्यानं आंघोळ घाला, कोणी म्हटलं एक काम करा, देवाला आजपासून सारखे 5 दिवस दुधा दह्यानं आंघोळ घाला. कोणी काही सगळे ब्राह्मण मंडळी जमा झाले. सर्वांनी आपापलं सांगायला सुरुवात केलं. पण त्या पंढरपूरमध्ये एक वारकरी ब्राह्मण होते, त्याचं नाव अनंत शास्त्री. अनंत शास्त्री आले. अनंत शास्त्रींनी सर्वांना सांगितलं अरे मी तुमचं कोणाचंही ऐकणार नाही. ज्या अर्थी या मुलीनं भगवान परमात्म्याच्या पायावर देह ठेवलाय त्या अर्थी ही मुलगी सामान्य नाही. ही मुलगी कोणतरी मोठी श्रेष्ठ आहे. आज एक काम करू, रात्रभर या मुलीचं प्रेत भगवान परमात्म्याच्या गाभाऱ्यात ठेवू आणि मी पण इथंच राहतो आणि भगवान परमात्मा जे सांगतील ते आपण करू. जुन्या महाराज मंडळींना देव भेटत होते आणि देव बोलत होते, कारण त्याच्या शर्टाला खिशे नव्हते बर का. आता आमच्या शर्टाला 3-3 खिशे झालेत. मग कसा स्वप्नात तरी येईल मला सांगा बरं. महाराज अनंत शास्त्री झोपले आणि रात्री 1-1:30 वाजता दिव्य तेज रूपी महाराज भगवान परमात्म्याची मूर्ती प्रगट झाली आणि भगवान परमात्मा सांगायला लागले, हे अनंता बघा या जगाचा अनंत त्या अनंताला बोलतो, हे अनंता अरे तुझं मी सांगत तसे अनंता पाहे पा कान्हो पात्रा पवित्र. भगवान परमात्मा म्हणाले अरे कान्हो पात्रेला अपवित्र म्हणू नका, कान्हो पात्रा पवित्र आहे. आणि त्या कान्हो पात्रेला माझ्या उजव्या हाताला इथं समाधी बांधा तिची, इथंच तिला महाराज तिचा अग्निकांड करा. आणि महाराज बघता काय त्या ठिकाणी कान्हो पात्रेला अग्निकांड दिलं. तुम्ही जर कोणी पंढरपूरला आपण गेलेलेच आहोत, गेल्याच्या नंतर खरं सांगा अगोदर पांडुरंगाचं दर्शन आहे का, अगोदर रुक्मिणी मातेचं आहे का? अहो एवढंच काय, अगोदर गरुड खांबाचं सुद्धा दर्शन नाही. सगळ्यात अगोदर दर्शन कोणाचं घ्यावं लागतंय?